आज सकाळी मोबाईल उघडला आणि एकच बातमी व्हायरल झाली। लाडक्या बहिणीचा हप्ता वाढला थेट 1500 वरून 2100 रुपये। क्षणात हजारो घरांमध्ये आनंदाची लहर। कुठे टाळ्या वाजल्या, कुठे देवापुढे दिवा लागला, तर कुठे डोळ्यात पाणी आलं। कारण हा आकडा फक्त पैसा नाही, तर अनेक महिलांसाठी तो जगण्याचा आधार आहे, स्वाभिमान आहे आणि महिन्याच्या शेवटी उरलेली थोडीफार आशा आहे। पण या आनंदामागे एक मोठा प्रश्न उभा राहतो, खरंच 2100 रुपये कधीपासून मिळणार आहेत, की हे फक्त शब्दांचं राजकारण आहे? नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल। लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा अनेकांनी हसण्याचा विषय केला होता। 1500 मध्ये काय होणार असा सवाल विचारला गेला होता। पण ज्याच्या घरात रोजचा खर्च भागवणं कठीण आहे, त्याचं बजेट किराणा दुकानातच संपतं, त्याच्यासाठी हे 1500 म्हणजे एखाद्या ऑक्सिजन सिलेंडर सारखं होतं। महिन्याच्या शेवटी मुलाचं वही पुस्तक घ्यायचं असो, गॅस सिलेंडर भरायचा असो किंवा औषध घ्यायचे असोत, ही रक्कम अनेक घरांमध्ये उपयोगी पडली। हळूहळू या योजनेची व्याप्ती वाढली। लाखो महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले। राजकारण बाजूला ठेवलं तर एक गोष्ट नक्की घडली, महिलांच्या हातात थेट पैसा गेला। आणि जेव्हा महिलांच्या हातात पैसा येतो तेव्हा तो पैसा घरासाठीच वापरला जातो, हे वास्तव आहे। पण महागाई वाढत गेली, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आणि तेव्हा एकच चर्चा सुरू झाली, 1500 रुपये पुरेसे नाहीत। या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या काळात एक मोठी घोषणा झाली, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता 2100 रुपये केला जाईल। ही घोषणा ऐकून अनेक महिलांना वाटलं, आता आपल्याला थोडा श्वास घेता येईल। कारण 2100 म्हणजे फक्त 600 रुपये जास्त नाहीत, तर महिन्याला एक अतिरिक्त किराणा, एक अतिरिक्त औषध किंवा मुलासाठी एक अतिरिक्त गरज पूर्ण करण्याची संधी आहे। पण इथेच सस्पेन्स सुरू होतो। घोषणा झाली, बातम्या चालल्या, व्हॉट्सअपवर मेसेजेस फिरले, यूट्यूबवर थंबनेल झळकले, पण खात्यात पैसे आले का? नाही। इथेच लोकांचा संयम तुटायला लागला। घोषणा झाली म्हणजे लगेच पैसे मिळायला हवेत ना? पण सरकारी यंत्रणा इतकी सोपी नसते। कोणतीही योजना वाढवायची असेल तर त्यासाठी बजेट, आर्थिक तरतुदी, कॅबिनेट निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रिया पार करावी लागते। आणि हाच मुद्दा अनेकांना समजत नाही। सध्या जे हप्ते मिळत आहेत ते अजूनही 1500 रुपयांचेच आहेत, कारण 2100 रुपयांचा निर्णय जरी जाहीर झाला असला तरी तो अद्याप अधिकृतरित्या लागू झालेला नाही। सरकारला यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी लागणार आहे। लाखो महिलांना दरमहा 700 रुपये जास्त देणं म्हणजे कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडतो। म्हणूनच सरकारकडून संकेत मिळाले आहेत की हा वाढीव हप्ता थेट लागू होणार नाही, तर तो पुढील आर्थिक वर्षापासून म्हणजे एप्रिल नंतर लागू होण्याची शक्यता आहे। म्हणजेच सध्या जे हप्ते मिळतील ते 1500च असतील आणि 2100चा लाभ थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मिळू शकतो। इथे एक भावनिक वास्तव लक्षात घ्यायला हवं। आजही ग्रामीण भागात, झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या शहरांमध्ये अशा महिला आहेत ज्या या पैशावर अवलंबून आहेत। काही महिलांसाठी हा पैसा म्हणजे स्वतःसाठी पहिल्यांदाच मिळालेला स्वतःचा पैसा आहे। कोणावर हात न पसरता, कोणाकडे मागणी न करता मिळणारी रक्कम आहे। म्हणूनच जेव्हा 2100चा आकडा समोर येतो तेव्हा त्यामागे आशा असते, अपेक्षा असते आणि कधी कधी निराशाही असते। कारण घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये असलेली ही दरी सर्वसामान्य महिलांना त्रास देणारी ठरते। राजकारणात घोषणा करणं सोपं असतं, पण अंमलबजावणी ही खरी कसोटी असते। सरकार जर वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने ही वाढ लागू करत असेल तर नक्कीच या योजनेचा विश्वास अधिक मजबूत होईल। पण जर केवळ आश्वासनावर गोष्ट थांबली तर विश्वासाला तडा जाऊ शकतो। आज प्रश्न इतकाच आहे, 2100 मिळणार का? उत्तर आहे हो, मिळण्याची शक्यता आहे। कधी मिळणार? उत्तर आहे लगेच नाही, पण पुढील आर्थिक वर्षात। तोपर्यंत महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही फेक मेसेजेसला बळी पडू नये आणि फक्त अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवावं। कारण सरकारकडून अधिकृत आदेशाला कीच खात्यात बदल दिसून येईल। लाडकी बहीण योजना ही फक्त एक योजना नाही, ती लाखो महिलांच्या आयुष्यातला आधार आहे। आणि त्यामुळेच या योजनेबाबत स्पष्टता, प्रामाणिक आणि वेळेत अंमलबजावणी होणं खूप महत्त्वाचं आहे। आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी जर 2100 रुपये खात्यात आले तर तो फक्त आर्थिक दिलासा नसेल, तर महिलाच्या स्वाभिमानाला मिळालेला एक पावती असेल। आणि म्हणूनच प्रश्न विचारणं चुकीचं नाही, अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण वास्तव समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। कारण शेवटी योजना कोणासाठी आहे? तुमच्यासाठी, लाडक्या बहिणीसाठी। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।